हे मुलाला दिसते का तुम्हाला? ओके स्टुडंट्स, ऐक नाही ऑपिनियन आहे इलेक्ट्रिक मला काही व्हॉट इज द केमिस्ट्री बिहाइंड दिस केमिस्ट्री मॅजिक. हे काही केमिस्ट्री मॅजिक आहे ते मग केमिस्ट्री काय आहे की बऱ्याच आपली फसवणूक होते गोवामध्ये चालते बऱ्याच ठिकाणी. ओके मी काहीतरी मंत्रोच्चार केला त्याचं मी ज्वारी केली माझ्याकडे मला सिद्धी आहे ते वाचवलं जातं. ठीक आहे, तर व्हॉट इज द केमिस्ट्री बिहाइंड बोला. ही जी राख आहे ती कॅल्शियम कार्बाईडची आहे. तो कॅल्शियम कार्बाईड याचे खडे असतात. जर आपण ऍड केलं पाणी जर ऍड केलं की त्यातून ऍसिटिलीन वायू हा बाहेर पडतो आणि त्यामुळे ही फ्लेम पेटते. तो याची केमिस्ट्री अशी आहे की आपला कॅल्शियम कार्बाईडचा फॉर्म्युला आहे react with the water to give acetylene gas which is flammable. That's why plus calcium oxide. So त्यामुळे ही जी फ्लेम पेटली ती ऍसिटिलिक गॅसची होती. So this is the chemistry behind it. म्हणजे बघा आपण एलपीजी आहे ना, एलपीजी म्हणजे माहिती आहे काय? लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. जे आपल्या जो घरामध्ये जो सिलेंडर असतो ओके त्याच्यामध्ये तो गॅस निघतो बरोबर. त्याच्यामध्ये प्रोपेन ब्युटेन वगैरे असतो. ओके तो गॅस जसा इन्फ्लेमेबल आहे पेट जरा आहे तसं त्या ऍसिडिटी जे तयार झालंय ना सी ट्रिपल बॉन्ड सी ऍसिडिटी जे तयार झालंय ओके ते पण इन्फ्लेमेबल गॅस आहे. गॅसेस कंपाऊंड आहे इन्फ्लेमेबल ते बाहेर गॅस करतो आणि ते निघतंय ना त्यामुळे आग पकडली जाते. तर राग ऍक्च्युली राग नाहीये म्हणजे कॅल्शियम कार्बाईड राखेसारखं दिसणार आहे. लक्षात येतं की त्याच्या मागची केली ओके. त्याच्यामध्ये जोरात काय म्हणजे जनरली आग आपण पेटवल्यानंतर धूर निघतो. तो मी आता आग पेटवच्या ऐवजी डायरेक्ट इथून दोन केमिकल मिक्स करून तुम्हाला धूर कसा येईल ते दाखवतो. स्मोक विदाउट फायर. त्या जागेच्या अगोदर स्मोक तयार झालेला आहे किंवा आग न लागता स्मोक तयार कसा होतोय आपण बघा. केमिस्ट्री काय तर ते सोल्युशन होते अमाइन सोल्युशन म्हणजे अमोनियम हायड्रॉक्साइडचं सोल्युशन होते. इट रिएक्ट विथ HCl. HCl is a strong acid and ammonium hydroxide is weak base. So it is a generally a neutralization reaction. So as neutralization reaction means the acid react with the base to give salt and water. So it is a salt of ammonium chloride and NaCl. त्यामुळे ही स्मोक हा आला. So it is a chemistry.
हे कळलं असेल काय बऱ्यापैकी फेड झालेला आहे झालाय ना अनुभव कलर गेला पिंक कलर गेला बस झालं ओके ओरिजिनली पिंक कलर होता तो डिसअपियर झाला रिटर्न बिकेम कलर दिला व्हॉट इज द केमिस्ट्री बिहाइंड सो सोल्युशन ते म्हणजे बेसिक होतं सोल्युशन बेसिक सोल्युशन मध्ये फिनॉक्सिल इंडिकेटर हा पिंक कलर दाखवतो आणि ऍसिडिक सोल्युशन मध्ये तो कलरलेस सोल्युशन आहे जसं मी ते यात खूप मारत होतो अशा CO2 वायू यात पास करत होतो त्यामुळे सोल्युशन हे मोर ऍसिडिक होत गेलं त्यामुळे याचा कलर हा कलरलेस होत गेला सो फिनॉक्सिल इंडिकेटर बेसिक बेस दाखवलं त्यामुळे त्याचा पिंक कलर हा दाखवतो आणि ऍसिडिक सोल्युशन झाल्यामुळे याचा आता कलरलेस सोल्युशन झालं तुम्ही टायट्रेशन केलंय का लॅबोरेटरीमध्ये यावरती ऍसिड बेस टायट्रेशन केलं असेल फिनॉक्सिल इंडिकेटर वापरला असेल एरन टाकल्यानंतर कलर पिंक कलर येतो व येथील आपण ज्या ग्रेड मधून ऍड करतो एंड पॉइंटला तो काय होतो पिंक कलर डिसअपियर होतो कलरलेस होतो तोच कन्सेप्ट इथे वापरला आहे इथे एसिडच्या ऐवजी आपण CO2 पास केला कार्बन डायऑक्साइड ज्यावेळी पाण्यात मिक्स होतो CO2 प्लस H2O इट गिव्स H2CO3 कार्बोनिक ऍसिड ते ऍसिडिक मीडियम बनतं आणि त्यामुळे मग फिनॉक्सिल हा कलरलेस होतो ते सोल्युशन कलरलेस होतं याचा अर्थ काय की ब्रीथ आहे ऍसिडिक तो उच्चवास करतो त्याच्याबद्दल ऍसिडिक गॅस निघतो तो म्हणजे कार्बन डायऑक्साइड हे काय वाजवा काय येलोइश व्हाईट तुम्ही करून बघितलं तरी सांगा कसा दिसतोय कलर पर्पल किंवा पिंक बरोबर ना थोड्या वेळाने बघा काय झालं काय झालं पण येलोइश किंवा कलरलेस झाला बरोबर ना तो पिंक कलर आलेला तो डिसॅच्युरेट झाला आपण कुठून गेले सगळ्यात त्याच्यामध्ये काय म्हणजे ग्लुकोज आहे जे आपण तुपाने वगैरे होते आणि एनर्जी सोडियम आहे जेव्हा आपण ते दोन्ही मिक्स करतो ना तेव्हा काय होतं न्यूट्रिशन शुगर तयार होते आणि त्याच्यामध्ये आहे मिथिलीन इंडिकेटर कलर दिसतोय ब्लूइश थोडा कलर आहे ना दिसतं सगळ्यांना जेव्हा हा पेपर मी टाकतो ना तेव्हा तो रिड्यूस होतो हा याचा ऑक्सिडाइज फॉर्म म्हणजे त्याच्याबरोबर ऑक्सिजन आहे ऑक्सिजन जेव्हा आहे ना तेव्हा त्याचा कलर ब्ल्यू आहे ते जेव्हा तो गेला तेव्हा तो रिड्यूस झाला म्हणजे ऑक्सिजन याच्यापासून लांब गेला कलर गेला त्याचा परत आपण शेक करतो इथे एअर आहे ऑक्सिजन आहे शेक केला ऑक्सिजन आला ऑक्सिजन आला त्याने कलर गेला परत ऑक्सिजन मिक्स होऊ शकत नाही परत गेला परत चेक केलं चेक कर आहे ठेवला ते ऑप्शन तर आपल्या जागी गेला त्याचा रिड्यूस फॉर्म तयार झाला केमिस्ट्री लक्षात आली सर्वांच्या हे तुम्ही थेअरीमध्ये शिकता आता बघा हे तुम्ही केमिस्ट्रीमध्ये शिकलेला आहात यावर केमिस्ट्री ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट शिकलाय मुलांनो केमिस्ट्री ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट शिकलाय का
अरे धड्याचं नाव तरी हा ठीक आहे. ट्रान्झिशन एलिमेंट किंवा तुम्ही चॅप्टरचं टायटल वेगळं असेल, ट्रान्झिशन आणि इंटर ट्रान्झिशन आहे का चॅप्टरमध्ये? ट्रान्झिशन आणि इंटर ट्रान्झिशन एलिमेंट बोला. ट्रान्झिशनमध्ये मॅंगनीज तुम्ही शिकलेला ओके ठीक आहे. मला नंतर आहे आणि दुसरा काय होतं नुसतं थोडासा पर्पल टाईप थोडासा पर्पल थोडा मिळेल ना कसा दिसतोय? पर्पल दिसतोय बरोबर आहे. मला रेडिश तो जास्त आहे हे माहिती आहे सगळ्यांना कधी लहानपणी कॅन्डी आहे. आता पण बघा नीट कलर आपण काय करायचं? कलर आला ना की दाखवू येतो, दाखवू शकता. या एक्सपेरिमेंट म्हणतात केमिकल कलर सिस्टम कलर बघा हे टाकतो बघा ही जादूची कांडी आहे बघा फिरवते का? कलर ओळखायचा आहे काय आहे? पहिला पर्पल होता आता ग्रीन करा. ठीक आहे. चेंज झाला ना कलर? चेंज होतोय, अजून चेंज होणार आहे. काय झालं? येलो झाला राईट. तुम्ही काय की ग्लुकोज प्लस एनएच हे रिड्युसिंग शुगर सारखं आहे. सो याच्यामध्ये आहे केएमएल प्रोडक्शन फॉर्मॅट ते पिंक कलर. जेव्हा आपण त्याच्यामध्ये एनएच आता ही कॅन्टीमध्ये काय कॅन्टी गोड असतो तो ग्लुकोज असतो आतमध्ये. जेव्हा आपण एनएच जो ग्लुकोज रिॲक्ट करतो तेव्हा ते केएमएल प्रोडक्शन रिड्यूस करतो. तुम्ही शिकला असाल किंवा कलर हा ऑक्सिडेशन स्टेटमध्ये असतो. तो केएमएल पहिला कलर असतो पिंक पिंकिश वन आहे. तो जेव्हा आपण ते टाकतो ना तेव्हा ग्लुकोज बरोबर तो एनएच रिॲक्ट आणि त्याचा कलर फ्लो चेंज होतो. म्हणजे त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय होते ते कमी होते कारण तो रिड्यूस. सो तो +7 वरनं ऑक्सिडेशन स्टेट केएमएल एमएनची +7 वरनं तो +6 वर तेव्हा त्याचा कलर काय झाला? मग पहिला कलर काय होता? ग्रीन. +6 वर जेव्हा अजून स्टर केलं अजून त्याला ग्लुकोज मिळाला अजून एनएच बरोबर रिॲक्ट झाला अजून रिड्यूस केला. 5 ह्याच्यामध्ये 6 मध्ये केला तो 4 वर आला. 4 वर त्याचा कलर काय? येलो. सो हा सगळा काय करायचं ऑक्सिडेशन स्टेट आणि रिड्युसिंग शुगरचा काय. जसं रिड्युसिंग शुगर त्याला रिड्यूस करते ना त्याची ऑक्सिडेशन स्टेट कमी होते. +7 वरनं ती +6 वर आली +6 वरनं ती +4 वर. आता हेच मगाशी मी सांगत होतो तुमच्या कॉलेजच्या सिलेबसला केमिस्ट्रीमध्ये केमिस्ट्री ऑफ ट्रान्झिशन अँड इंटर ट्रान्झिशन एलिमेंट्स हा चॅप्टर कदाचित असेल.
ओके, ट्रान्झिशन एलिमेंट मध्ये ही सिरीज आहे, राईट. स्कॅन्डियम, टिटॅनियम वगैरे झालं त्याचं ऑक्सिडेशन, व्हॅनेडियम मध्ये मॅंगनीज वगैरे म्हणजे कॉपर जे. तर हा मॅंगनीज आहे का, ह्या जे ट्रान्झिशन एलिमेंट आहे ना व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट्स असतात. ओके, जसं आयर्नला Ag2+ Ag3+ आहे फेरस साईड फ्री, तसं मॅंगनीजला +7 त्याची ओरिजिनल स्टेट Kb4 मध्ये, ओके, +6 +4 अशा ऑक्सिडेशन स्टेट्स आहेत. या प्रयोगावरून सुद्धा तुम्हाला कळतं. आणि कलर हा मॅंगनीजचा त्याच्या ऑक्सिडेशन स्टेटवर अवलंबून असतो. +7 जेव्हा ऑक्सिडेशन स्टेट असते त्याचा पिंक असतो, +6 असतो त्यावेळी त्याचा ग्रीन असतो, आणि +4 असतो त्यावेळी त्याचा कलर येलो असतो. हे ह्याद्वारे आपल्याला कळतं. असं येतं आहे एक्सपेरिमेंट. किती राहिलं? किती पावडर वापरता घ्या मिळाला माहिती आहे? गोरी काय माहिती? किती पावडर आहे घरात? किती पावडर इथे ठेवतो ना? गोरी पावडर हा एक उत्तर आहे मला कलर आहे आता ही पावडर तुम्ही विचार करत असेल तर बोरिक पावडर ऐकून माहिती बोरिक पावडर हे बोरिक पावडर कशासाठी वापरतात सांगते. कॅरन तरी अजून कशासाठी वापरतात? बोरिक ऍसिड, बोरिक पावडर. शेती करताना तांदूळ आणल्यानंतर कशात ठेवतात? तर ही पावडर भाजली जाते. ओके, कीड लागू नये. ओके, त्यासाठी हे पावडर भाजली जाते तांदळाला. बोरिक ऍसिड हे त्यांनी काहीतरी गोष्ट नाही तर हे अल्कोहोल. ठीक आहे, ते काय करते माहिती आहे? जेव्हा आपण बोरिक ऍसिड म्हणजे त्याच्यामध्ये बोरॉन आणि जेव्हा अल्कोहोल ओततो नाही बघितला ग्रीन कलरचं फ्लेम आहे तर काय करतो? ट्रायथाइल बोर्डा एस्टर तयार झाला लक्षात घ्या. प्लस वॉटर. हां बोल. आता हा ट्रायथाइल बोरेट आहे ना हा फ्लेम आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे? हा एलिमेंट कुठला आहे? बोरॉन. बोरॉनचा डिस्टिंक्टिव्ह कलर जेव्हा बोरॉन पेटतो ना तर तो ग्रीन कलर मिळतो. त्यामुळे तुम्हाला ज्या फ्लेमचा कलर दिसतो ना तो ग्रीन. त्याच्यामुळे ह्या बोरॉन समजलं? आता वेगवेगळे एलिमेंट जर तुम्ही घेत गेलात ना तर वेगवेगळे कलर दिसतात. आता आपण बघा समजा एका चमच्यात थोडं मीठ घेतो. हां, प्रॅक्टिकलच्या माध्यमातून आपल्याला थिअरी चांगली कळली पाहिजे असा त्यामागचा प्रमुख हेतू असतो. त्यामुळे आपण जी थिअरी शिकतो आणि जे प्रॅक्टिकल करतोय त्याची आपल्याला सांगड घालता आली पाहिजे. तसा आपला प्रयत्न आहे. टायटल काय एक्सपिरियन्स? water wine milk and beer. आवडतं. पिंक कलर दिसतोय का?
कॅमेरा घाण झाला. कसला appearance झाला? सांग म्हणजे कसला दिसतंय? बघा पहिला पिंक कलर होता, नंतर आता मिल्की व्हाईट दिसायला लागला appearance त्याचा. काय झालं दिसला appearance? तुम्ही दिसला दिसल्या? तुम्हाला कदाचित अनुभव असेल पण क्लिअर वगैरे उठली जाते ना पिक्चर मध्ये बघितलं असेल मला पण काही अनुभव नाही ठीक आहे असं न्यूज येताना दिसतात बरोबर त्याचा आपल्याला इथे दिसतो ठीक आहे दुसऱ्या पिक्चरमध्ये फिनॉक्सिल थोडे ड्रॉप्स घेतलेले होते आणि त्याच्यामध्ये बेकिंग सोडा मध्ये बेसिक सोल्युशन झालं आणि ते फोर केले त्यामुळे पिंक कलर आला. थर्ड पिकरमध्ये त्याच्या बेसला थोडासा PaCl ठेवलेला होता बेरियम क्लोराईड आणि सोडियम बायकार्बोनेट रिॲक्ट झाला आणि बेरियम बायकार्बोनेट झालं. बेरियम बायकार्बोनेट पाण्यात इन्सॉल्व्ह झाले आणि त्याची हाईट किती त्यामुळे ब्रेकिश व्हाईट कलर आला. या थर्ड पिकरच्या बेसला थोडासा पोटॅशियम क्लोराईड आणि HCl ठेवलेला होता. पोटॅशियम क्लोराईड हा येलो कलर आला आणि HCl नी बेरियम बायकार्बोनेटला ब्रेक केलं. बेरियम बायकार्बोनेट ब्रेक करून CO2 बाहेर निघाला आणि त्यामुळे फक्त समारोप करूया आपण समारोप ठीक आहे आता बघा म्हणाल तुम्ही आता थोड्या दिवसांनी प्रिलिमला अपीयर होणार प्रिलिम एक्झाम होणार बरोबर प्रिलिम एक्झाम झाल्यानंतर मेन एक्झाम होणार कदाचित बऱ्याच मुलांच्या पुढच्या वाटत असलेल्या की मला फार्मसी करायचं आहे मला इंजिनिअरिंग करायचं आहे मला नर्सिंग करायचं आहे किंवा मला मेडिकल साईडला जायचं काही असेल होमिओपॅथी आयुर्वेदिक ॲलोपॅथी कुठेही किंवा डेंटलला जायचं BDSला जायचं बऱ्याच जणांचं काहीतरी ट्रॅक असलेला किंवा कुणाला BSc करायचं आहे किंवा कॉम्प्युटर सायन्समध्ये ग्रॅज्युएशन करायचं आहे IT मध्ये करायचं बऱ्याच आपल्यासाठी ओपन बरोबर ना 12वी सायन्समध्ये ठीक आहे ओके काही हरकत नाही जो काही तुमचा मार्ग असेल ओके तो आपल्या इंटरेस्टनुसार ठरवायचे लक्षात ठेवा मित्र इकडे जातो म्हणून मी जाते अशातला भाग सुरू करतो किंवा मैत्रीण इथे जाते म्हणून मी चालू आहे तुमचा इंटरेस्ट कशात आहे हे सर्वप्रथम तुम्ही ओळखायला शिका परत मी सांगतोय तरच तुमचं करिअर चांगलं होऊ शकेल ओके हा एक विषय झाला दुसरं म्हणजे हे आपण एक्सपेरिमेंट आज तुम्हाला का करून दाखवले मगाशी मी सांगतो पण लक्ष नव्हतं हे एक्सपेरिमेंट चालू असताना आपण त्याच्यावरती केमिस्ट्री काही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला म्हणजे एक्सपेरिमेंटच्या माध्यमातून किंवा जी तुम्ही प्रॅक्टिकल्स करताय त्याच्या माध्यमातून आपण थेअरी अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करायचा असतो सगळ्यात मुलाला माहीत असतं आपण काय करतो सिलेबसला आहे ना तसं तरी एकदाचं प्रॅक्टिकल गुंडाळलं आणि गेलो असं करत असतो पण त्याच्या मागची थेअरी काय आहे आपण ज्यावेळी समजावून घेतो ना तरी एखादा विषय हा जास्तीत जास्त इंटरेस्टिंग वाटतो लक्षात येते आणि तो आपला काय प्रयत्न तुम्ही इथे जसं नाही तुमच्याच प्रेम नाही आपण सिनियर कॉलेजला कुठलाही सब्जेक्ट असेल फिजिक्स असेल केमिस्ट्री असेल बायोलॉजी किंवा बॉटनी झिरोलॉजी असेल तर हा आमचा प्रयत्न असतो की तो सब्जेक्ट मुलाला कितपत जास्ती असतं लर्न व्हावा आणि तो लर्न कशाच्या माध्यमातून तर एक्सपेरिमेंटच्या माध्यमातून लर्न व्हावा असा आमचा कायम प्रयत्न असतो बघा आता तुम्ही करत त्याच्यातून चुकता पण पुढची जी पिढी आहे कुठल्याला द्यायचीच आहे त्याला आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 हे अप्लाय होणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये एक्सपिरियन्शियल लर्निंग म्हणजे एक्सपिरियन्स लर्न कसं करायचं तर एक्सपिरियन्स करून लर्न करायचं अनुभव घेऊन शिकायचं आहे याला फार महत्त्व येणार आहे इव्हन तुम्ही ज्यावेळी पुढे जाल ओके हायर एज्युकेशनला कुठल्याही ग्रॅज्युएशनला जातो इंजिनिअरिंगचा फार्मसीचा नर्सिंगचा प्लेन सायन्सचा IT कॉम्प्युटर सायन्स कुठेही जा ते तुम्हाला न्यू एज्युकेशन पॉलिसी येणार आहे तुम्हाला तुमच्यासाठी न्यू एज्युकेशन पॉलिसी अप्लाय होणार आहे राईट फ्रॉम द फर्स्ट इयर त्याच्यामध्ये हे एक्सपिरियन्शियल लर्निंग म्हणजे काय ओके लर्न करता किंवा एक्सपिरियन्स घेता आपल्याला शिकायचं आहे लर्न करायचं आहे ओके अध्ययन करायचं आहे ओके लक्षात येते त्यासाठी आपण होता ते अनुभवातून कसं शिकायचं हे जाणून घेण्यासाठी
हे आपण तेव्हा केले एक्सपेरिमेंट सादर केलं. ठीक आहे मुलांनो, तुम्हाला सर्वांना शुभेच्छा पुढील तुमच्या वाटचालीसाठी. ओके, तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये जा. ठीक आहे, आणि समजा कधी काय आता गायडन्स लागणार तुम्ही मॅडमकडून कॉन्टॅक्ट घेऊन तुम्ही तुमच्याशी पूर्ण संपर्क साधू शकता. तुम्ही हे 1.5-2 तास त्यासाठी सरांचे आभार.